आजचा हा दुसरा दिवस आणि आजचा हा सामना चाललाय तो निनावी मुचरी वर्सेस उजगाव। या सामन्यासाठी पंचायत संदेश शिवालकर, उमेश भाई, अनिल गेरे, सतीश पवार, उदय गुरवणे। स्कोरर आहे संजय गेले, संजय गुरवणे। टायमर आहे राहुल चव्हाण, ओंकार गावडे। बघूया चालल्या सामना निनावी मुचरी वर्सेस उजगाव। उजगावचा हा चढाईपट्टू ज्यानं 5 नंबरची चढाई जर्सी घातलेला असा हा चढाईपट्टू आपल्या मैदानाचं ग्रुप परत प्रत्युत्तर करतोय तो निनावी मुचरीचा हा चढाईपट्टू ज्यानं 4 नंबरची जर्सी परिधान केलेला एक उंच पुरा असा चढाईपट्टू 2-1-2 ची साखळी लावले निधान रेषा पार करून आपल्या संघासाठी चांगले योगदान देतोय असा हा निनावी मुचरीचा चढाईपट्टू पुन्हा मध्य रेषेकडे येतो। पुन्हा आपल्या मैदानाचं ग्रुप परत प्रत्युत्तर करतोय तो उजगावचा ज्यानं 10 नंबरची बरोबर आहे 10 आणि 9 दोन्ही पण मिक्स आहे असा चढाईपट्टू। एक आधारस्तंभ म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण याच्यापूर्वी ज्यानं आपल्या संघासाठी शेवटच्या सेकंदाभरात विजयाकडे नेला असा हा यशस्वी चढाईपट्टू आहे उजगावचा। पुन्हा आपल्या मैदानाचं ग्रुप परत प्रत्युत्तर करतोय तो निनावी मुचरीचा हा चढाईपट्टू। आमचे समालोचक मित्र मिलिंद शिंदे नेहमी बोलतच असतात एकदा का भोंगा वाजला की तो खेळाडू गरजेचं आहे त्याला गुण मिळवणं आणि निश्चितच समजा त्या खेळाडूला जर गुण मिळवलं नाही तर बा आणि तेच त्याला पकड झाले आणि गुण भेटतोय तो मला वाटतं उजगावलाच नेत होते पण तेवढ्या शिटीवरती आणि तो खेळाडू बाद होतोय गुण भेटतोय तो उजगाव या संघाला। थर्ड रेड आहे उजगावचा हा चढाईपट्टू ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केलेला असा हा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात बघूया आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करतोय आणि जशाच तसं निश्चितच जसे तसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एक गुण भेटतोय तो निनावी मुचरी या संघाकडे प्रत्युत्तर देतोय तो सौरभ। हा एक असा खेळाडू आहे आक्रमक आहे सुरुवातीलाच तो एवढा शांत असतो आणि नंतर तो आक्रमक होतो आणि आपल्या संघासाठी प्रयत्न करतो असा हा सौरभ। एक गुण भेटला होता आणि प्रत्युत्तर केलं ते उजगावचं ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केला हा चढाईपट्टू। निश्चितच कबड्डी म्हटलं बोनसच्या रूपात एक गुण उजगाव या संघासाठी त्याला प्रत्युत्तर करतोय तो सौरभ। उजगावच्या 5 खेळाडूंसमोर 5 जण ते बोनस नसतो पण असू द्या टाइमपास पाहिजेत आणि सौरभ मध्य रेषेकडे होतोय आणि सौरभला माहिती आहे की आपल्याला 30 सेकंद कशी व्हॅलिड करता येतील कारण 30 सेकंदाची जी राईड आणि तो आपल्या मैदानाचं ग्रुप परत सतत चढाई करतोय सतत प्रयत्न करतोय असा हा उजगाव संघाचा एक आक्रमक चढाईपट्टू। मी सांगितलं होतं ज्याच्यावर पूर्ण संघाची मदत असते आणि पूर्ण संघाचा एक आधारस्तंभ म्हटलं जातं असा हा उजगाव संघाचा ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केलेला असा चढाईपट्टू आहे। खरोखर नेहमीच त्याचं आपल्या संघासाठी योगदान असतं। प्रत्युत्तर करतोय तो मुचरीचा हा चढाईपट्टू 4 नंबरची जर्सी परिधान केल्या खरोखर चांगला प्रयत्न आहे त्याचा। पुन्हा मध्य रेषेकडे जातोय पुन्हा आपल्या मैदानात सुखरूप परत आणि निश्चितच मला खरोखर प्रेक्षकांमधून की कुठून तरून शब्द आठवला त्याला कशाला पाठवला म्हणजे हा एक कबड्डीतला अनुभव नेवे आणि ओझरकर या दोन्ही संघाकरता हा पहिला पुकार आहे वाघजाई नेवे आणि ओझरकर। थर्ड रेड आणि सौरभ
बघूया. आणि सौरभ, जरी सौरभची कुडी जरी बारीक असली आणि जरी बारीक सर पातळी असला तर निश्चितच त्याच्याकडे कबड्डीचं खरोखर काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आणि हा निनय मुत्रीचा एक आधारस्तंभ म्हटलं तर निश्चितच अवघड ठरणार नाही. एक यशस्वी चढाईपट्टू, त्याला जसे तसं प्रत्युत्तर करतोय तो उजगावचा, ज्यानं कंटिन्यू चढाई टाकतो 9 नंबरचा चढाईपट्टू, त्याला प्रत्युत्तर करतोय सौरभ. निनावी मुत्रीकडून सौरभ आणि उजगावकडून आहे तो 9 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू. बघूया. दोन्ही थोडा आता चेंज होतोय. ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू आहे. हा देखील एक छोटा दिसला तर निश्चितच चपल आहे. आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करतोय. निदान रेषा क्रॉस करून जरी उंची थोडी कमी असली तर निश्चितच त्या उंचीच आणि अनुभवाच्या जोरावर तो आपल्या मैदान पुन्हा एकदा सुखरूप परत जातोय. पुन्हा एकदा चढाईसाठी गेलाय तो. थोडं चेंज केलंय सौरभने, थोडा आराम घेतलाय. जेव्हा अशी जर्सी परिधान केलेला असा हा चढाईपट्टू आहे मुत्रीचा. चांगला एवढाच उजगाव हा संघातत्वर, संघाची सांघिकता आणि मध्यंतर होतोय. स्वतः मिलिंद शिंदे माझे मित्र. खरोखर उजगाव 6 मुत्रीपात 6-5 1-2 एका गुणाची आघाडी आहे ती उजगाव या संघाकडे. चढाईसाठी जात होतो. 9 नंबर नागारे. आणि पुन्हा एकदा मध्यांतर एका गुणाची भर पडते ती उजगाव या संघाकडे. आणि प्रत्युत्तर करतोय तो सौरभ. बघूया. सौरभ जरी छोटा दिसला तरी निश्चितच आपल्या संघासाठी सुरुवातीपासूनच मी सांगितलं होतं सौरभ असा आहे. आणि सेकंड मध्ये फर्स्ट टाइम ऑफ घेतोय तो निनावी मुत्री. या पुढील होणारा सामना आहे तो वाघजाई निवळी आणि वजरखोल आरके वजरखोल दोन्ही संघांसाठी हा दुसरा पुकार आहे. आशिष खरोखर एक यशस्वी. आणि निश्चितच आशिष तिकडे बघितलं तर एक त्याची प्रॅक्टिस असणार कंटिन्यू. अरे कोणावर हात टाकायचा थोडा विचार करायचा. सुरुवातीपासून सौरभ मैदानाच्या बाहेर नाही गेला आणि प्रत्युत्तर करतो तो परत आशिष. बघूया आशिष आणि सौरभ. आशिषचा चांगला प्रयत्न आहे. सतत संघासाठी आशिषचे जास्त पॉइंट आहेत आणि प्रत्युत्तर करतो तो आशिष. चांगला प्रयत्न होता आशिषचा. टाइम ऑफ संपलेत निनावी मुत्री. ज्यावेळी ट्रॉफी झाली आणि परशुरामवाडी आणि उजगाव असा सामना झाला त्यामध्ये वन साइड मध्ये त्याने उजगाव या संघाने आणि प्रथम क्रमांक मारला. निश्चितच एक प्रॅक्टिसवाली सगळी मुलं आहेत. निनावी मुत्रीचा हा चढाईपट्टू आहे सौरभ. सौरभचा चांगला प्रयत्न आहे. सौरभवर हात टाकताना थोडा विचार केला तर निश्चितच सौरभ आपल्याबद्दल सुखरूप परत थोडा चेंज होतोय तो उजगावचा चढाईपट्टू, ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केलेला असा चढाईपट्टू आहे. छोटा पण चप्पल. आपल्या संघासाठी नेहमीच त्याचं सहकार्य असतं. संघासाठी चांगला प्रयत्न करतो असा हा यशस्वी चढाईपट्टू आहे. पुन्हा आपल्या मैदान सुखरूप परत चढाईसाठी गेलाय तो सौरभ. सौरभला माहिती आहे निश्चितच पुढील थर्ड रेड असणार. थर्ड रेड या रेडला गुण मिळवणं गरजेचंच आहे. जर गुण मिळवलं नाही तर निश्चितच ही एक टेक्निक असते. थोडी हुलकवणी दिली की बरोबर तो एखादा लूज खेळाडू असतो तो आपल्या मैदानात आपोआप बाहेर होतो. थोडं लक्ष इकडचे तिकडे झालं की तो बाधत आणि तिथेच एक गुण भेटतोय तो उजगाव या संघाला. आता दर्पण येतोय ते सौरभ. आता सौरभ बघूया. सौरभ बारीक दिसला तरी नाही आवडत नाही तो निश्चितच झाला चांगला वाटतं. हा निश्चितच
चालल्यास सामना येतो उसगाव वर्सेस मुचरी आणि आशिष. बघूया आशिष आपल्या संघासाठी काय करतोय ते. आशिषचा चांगला प्रयत्न आहे, खोलवर आशिष. दुखापत होऊन सुद्धा सौरभ त्याचा पाठलाग करतो निश्चितच. आशिष पुन्हा एकदा आपल्या मैदानात सुखरूप आहे. शेवटची 4 मिनिटापूर्वी गुणफलक कसा आहे, उसगाव 9-8, 8-9. बघूया चढायसाठी आला तर सौरभ, पुन्हा एकदा सौरभ. आता खरी कसरत आहे, एका गुणाची आघाडी आहे पण खरी कसरत आहे. कारण उसगाव साईडने बघितलं तर आशिष बडत आणि मुचली साईडने बघितलं तर सौरभ. आणि ही चूक सौरभला भारी करणार आहे. बघूया एक गुण भेटतोय तो उसगावला, प्रत्युत्तर करतोय तो नाही मुचलीचा. शेवटची 3 मिनिटं आमचे उदय डिक्लेअर करताय. चढायसाठी आलाय तो, पुन्हा आपल्या मैदान सुखरूप परत प्रत्युत्तर करतोय तो आशिष. आणि आशिषला माहितीच आहे आपल्याकडं एक असो 2 असो आघाडी आहेत. आघाडी असताना आपण कशाला तेवढी काही गडबड करण्याची गरजच नाही. 30 सेकंदाची राईड कशी व्हॅलिड करता येईल ती व्हॅलिड करून आपल्याला कसा टाइमपास करता येईल. टाइमपास सत्र म्हटलं तर वावगं पण ठरणार नाही, असं आशिष करणार. आणि बघूया वजर को बघा थर्ड रेंज आणि एक गुण भेटतोय तो निनावी मुचरी. चढाईसाठी आलाय तो आशिष. आशिष शेवटची 2 मिनिटे. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो मुचरीचा चढा भेटू. अरे हो यादा कदाचित साखळी जर सुटते तर निश्चितच मुचरीकडेच येतो, पूर्ण घेऊनच येतो तो उसगाववाल्याला पाठीवर बसून. खरोबर पण तेवढीच संघाची सांघिकता आणि निश्चितच गुण भेटला तो उसगाव संघाला. पुन्हा एकदा आशिषसाठी भोंगाच वाजलाय. बघूया काय करतोय तो. आशिषचा चांगला प्रयत्न आहे, खोलवर आहे. बघूया एवढं एक बाय दोन्ही संघासाठी 1-1 पॉईंट. शेवटचं 1 मिनिट. बघूया हो नाही ही संघाची सांगितलंच आहे. ते लूज सोडतात उसगाव निश्चितच आणि ते त्यांना जे पाहिजे ते बरोबर. बघितलंय काही सेकंद मी सांगितलं होतं जिथं सौरभची ती चूक आहे ती चूकच मागत पडली. एक चूक आणि आशिषला माहिती आहे आपल्याकडे आघाडी आहे, आपल्याला 30 सेकंद कशी घालवता येईल, कशी व्हॅलिड करता येईल. समोर आहे स्कोर आहे, समोर 30 सेकंद आहेत. आणि बघूया आता चढाईसाठी गेलाय तो मुचरीचा एक उंच पुरा असा चढाई भेटतो. बघू याला जर ती साखळी लागली तर काय सांगूच शकत नाही. बघूया काय करतोय ते उसगावचा हा चढाई पडतो. चांगला प्रयत्न आहे त्याचा. बघूया हो बघूया 3 सामना संपतो. मी काय म्हणतो सामना बरोबर आहे, प्रेक्षक पण खुश जबरदस्त. मला वाटतं मिलिंद शिंदेकडे असतील तर इथे येतं. मिलिंद शिंदे याने चढाई पडतो. सौरभ सोलकर पहिला चढाई पडतो. 5-5 रेड. निदान रेषा हीच बोनस रेषा, निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे. सौरभ टॅकल करण्याचा गौरव बघावा लागला पंचाला.
1 2 3 किती 3 गुण. जबरदस्त. यासाठी 1 मिनिट सतीश, यासाठी सौरभसाठी टाळ्या वाजवल्या सांगितल्या होत्या. धन्यवाद. पहिला उजगाव संघाकडून प्रसाद गडद. प्रसाद चढाईसाठी सज्ज होणार आहे. प्रसाद गडद 6 नंबर जर्सी परिधान केलेला प्रसाद चढाईसाठी सज्ज होणार आहे. पाहूया. प्रसादला 1 गुण बहाल केला जातोय. दुसरं आक्रमण मुत्री संघाकडून अक्षय खानविलकर. दुसरं आक्रमण 5-5 रन देण्यात आलेले आहे. निदान रेषा हीच बोनस रेषा. 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना अक्षय या ठिकाणी फसतोय. जबरदस्त. एक मिनिट. आताचे गुण किती? 1च. पुन्हा एकदा मुजरी उजगाव संघाकडून 1 मिनिट. आशिष बडद. चला उजगाव संघाकडून आक्रमण. दुसरं आक्रमण आशिष 1 गुण. मुजरी संघाकडून तिसरं आक्रमण विराज सुर्वे. विराज तिसरं आक्रमण. विराज चढाईसाठी सज्ज होतोय. निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे. 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना विराज रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होतोय. 4 नंबर जर्सी परिधान केलेला भारदस्त शरीरयष्टीचा असा चढाईपटू रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न. 1 गुण. तिसरं आक्रमण उजगाव संघाकडून गणेश बडद. गणेश चढाईसाठी सज्ज होतोय. पाहूया गणेशला या ठिकाणी गुण बहाल केला जातोय काय. 1 गुण. पुन्हा एकदा चौथा आक्रमण मुत्री संघाकडून ऋषी माने. चला चौथा आक्रमण भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू. निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे. ट्रॅकल करण्याचा प्रयत्न आणि ट्रॅकल मध्ये माहीर आहे, प्रश्नच नाहीये. एक जबरदस्त सामना. गुणाफलक 5-4. 5 गुण आहेत उजगाव संघाचे, 4 गुण आहेत मुत्री संघाचे. एक जबरदस्त सामना. 1 मिनिट किती? 1 मिनिट. चौथी चढाई उजगाव संघाकडून सिद्धेश बडद. एक जबरदस्त सामना. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना. निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे. ज्यांना हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे त्यांनी कोणी हा सामना बघायचा नाही. अतिशय रंगतदार असा सामना. जबरदस्त उत्कंठावरचा सामना. निदान रेषा हीच बोनस रेषा. 5 तंत्र अवलंबलं होतं. बोनस 5-5. किती? 5वी चढाई. दीपक गोसावी दुसरी संघाकडून 5वी चढाई. शेवटचा चढाई पटतो. दीपक आता देखील बरोबरी देतो की काय असा प्रश्न पडलेला आहे. एक जबरदस्त सामना. 2-2 सिंगल 1चा फुलवान संघ आहे. 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे. दीपक चढाईसाठी सज्ज झालेला आहे मुत्री संघाकडून. अरे वा. 1 मिनिट. गुणफलक आता सांगूया. 6 गुण उजगाव संघाचे, 5 गुण मुत्री संघाचे आणि शेवटचा चढाईपट्टू प्रसाद कांसरी. शेवटचा चढाईपट्टू प्रसाद. गुणफलक 6-5. 5 गुण मुत्री, 6 गुण उजगाव. आता मात्र पाहूया गोल्डन रेड येते की काय. एक जबरदस्त सामना. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा असा सामना. आणि पुन्हा एकदा गुणफलक 8-5. 7-5. 7 गुण आहेत उजगाव संघाचे, 5 गुण आहेत मुत्री संघाचे. 2 गुणांनी उजगाव संघ विजय होतो. दोन्ही संघांचे अभिनंदन. धन्यवाद. जबरदस्त सामना.